या जगात मी इतकी कमनशिबी आहे की मी 5 वर्षांची असताना माझे आई वडील देवदर्शनाला जाताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ते दोघं पण मला तिथे सोडून गेले. पण मी वाचले त्या ॲक्सिडेंटमध्ये. कोणीही नातेवाईक नसल्यामुळे माझा सांभाळ माझ्या आत्यालाच करावा लागला. माझी आत्या मला खूपच जीव लावायची असं काही नव्हतं, पण मी त्यांची जिम्मेदारी होते म्हणून त्या मला सांभाळत होत्या. काहीच दिवसांमध्ये माझे मामाही मला सोडून गेलेत. तेच तर एकटे होते जे मला जीव लावायचे. जे मागितलं ते आत्याला लपवून मला आणून द्यायचे. माझी आत्या माझ्या जवळची होती, पण आत्यापेक्षाही जास्त मला आत्याचा नवरा म्हणजेच माझे मामा जास्तच जीव लावत असे. तेव्हा मला समजलं होतं, रक्ताच्या नात्यापेक्षा ही मानलेली नाते अनमोल असतात. कारण आपले हक्काचे आईवडील आपल्याला सोडून गेले ना की हे नातेवाईक पण आपला रंग दाखवायला सुरू करतात. माझी आत्या मला जर काही रागवत असेल किंवा काही काम सांगत असेल तर माझे मामा नेहमीच त्यांना बोलायचे की का तिला इतकं काम सांगत असते, रागवू नको तिला, आपण आता तिचे आहोत. पण आत्या त्यांच्यासमोर फक्त हो म्हणत असे आणि जेव्हाही मी एकटी असेल तेव्हा मला खूपच ऐकवणूक करत असे. पण आता तर मामा कायमचेच आईबाबांकडे गेले होते. माझा आधारस्तंभ कुणीच राहिलं नव्हतं आणि आत्या पण नेहमीच मला वाईट बोलत असे, माझ्यावर चिडत असे, पण तिला थांबवायला कुणी नव्हतं. मी नेहमी एकटं रडत असे याच गोष्टींवरून. आता जसे मामा गेलेत तसे माझी आत्या घरातील मोलकरणीला काढून टाकण्याबद्दल विचार करत होती आणि शेवटी तिनं कामावाल्या बाईला काढून टाकलंच आणि सगळ्या घरातील कामाची जिम्मेदारी ही माझ्यावर सोपवली. मी खूप मोठी नव्हते, पण मी ते सगळं स्वीकारलं. कुठे माझे आई वडील मला राजकुमारी बनवून ठेवत होते आणि कुठे माझ्याच बाबांच्या बहिणीनं मला मोलकरीण बनवून त्या घरात ठेवलं होतं. असेच माझे दिवस जात होते. हळूहळू मी मोठी होत होते. आता त्यात मोलकरीण नसल्यानं घरातील खूप कामंही असायची मला. मी तर करायचेच सगळंही. पण कधी काही झालंच घरात तर नेहमीच आत्याचा अत्याचारही माझ्यावरच व्हायचा. त्यामुळं मी स्वतःला नेहमीच दोषी ठरवायचे की मी का जन्म घेतला असेल या जगात. कारण या होणाऱ्या पूर्ण अत्याचाराला मी आता खूपच कंटाळले होते. खरं तर कुणी पण मुलगी जी आता मोठी झाली आहे, तिला समज आहे, तिला जवळचे सोडून गेलेले आहेत आणि तिचा जर कुणी असा अपमान करत असेल तर तिच्या मनाला किती वेदना होत असतील. त्या वेदना फक्त माझ्याच सारख्या व्यक्तीला समजू शकतात, ज्यांना आपल्या लाचारीमुळं नातेवाईकांच्या घरी राहावं लागतं. आपण त्यांच्या रक्ताचे असतो तरी पण ते आपल्याला काहीच समजत नाही. आपली किंमत तिथे त्यांच्या घरात फक्त आणि फक्त 0 असते. पण देवाने मला खूप सुंदर बनवलेले होते आणि माझी सुंदरता आता माझी ताकद बनत चालली होती. आत्याकडे येणारे जाणारे त्यांच्या मैत्रिणी त्या नेहमीच माझी स्तुती करायच्या की खूप सुंदर मुलगी आहे ही. तो आत्याला माझा राग येत असे, पण माझी स्तुती ऐकून मला खूप छान वाटत असे. मी जेव्हाही मला आरशात बघायचे तेव्हा मला वाटत नव्हतं की मी इतकीही सुंदर असू शकते. देवानं माझ्याकडून सगळं काही हिनावून घेतलं होतं, पण मला जी सुंदरता दिली होती तेच आता सगळं काही माझ्यासाठी होतं. मी नेहमीच आरशात बघून स्वतःलाच विचारायचे की हे माझेच डोळे आहे का, इतके सुंदर डोळे, हे माझंच नाक आहे का, हे माझे स्वतःचेच होठ आहेत का. मी इतकी सुंदर होते की एखादी अप्सराही कमी दिसेल माझ्यासमोर. पण त्या सुंदरतेचा काहीही उपयोग होत नव्हता. सुंदर असून तरी माझा काय फायदा. तेच ते मोलकरणीचे काम हाती होते माझ्या आणि मीही ते करायचे.
मला एखाद्या मोलकरणीप्रमाणे काम करावं लागायचं माझ्याच आत्याच्या घरात. मी राबराब रावायचे. तेव्हा कुठे मला सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण मिळायचं तिथं. जर कधी काही बोलायला गेलेच तर आत्याची ऐकवणूक व्हायची मला की आईवडिलांना खाल्लं आणि आमच्यावर जबाबदारी येऊन पडली तुझी. लहानपणी जास्त काही मला वाटत नव्हतं, तेव्हा समज नव्हती इतकी. पण आता सगळं काही समजतं म्हणून खूप वाईट वाटतं मला. पण तरीही मी आता असे टोमणे ऐकून एक दगड बनले होते. मला कुणाच्याही बोलण्याचं आता काहीही वाटत नव्हतं. बोलता तर बोला असंच मी बोलायचे. पण माझ्याच आत्याचा मुलगा माझ्या सौंदर्याला बघून माझ्याच प्रेमात पडला. माझे मामा जशी माझी बाजू घ्यायचे तशीच तो आता घेऊ लागला. माझी काळजी करू लागला तो. आणि हे आता आत्याच्या लक्षात आलं. आत्यानी परत मला जास्त त्रास देणं सुरू केलं होतं. एकदा तर आम्ही दोघंही नॉर्मल बोलत असताना आत्यानी मला आणि त्याला बघितलं. तरी त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच आलं आणि तेव्हा मात्र माझ्या आत्यानं मला अजूनच खंद्यावानी करायला सुरुवात केली. अजूनच त्या घालून पाडून मला बोलायला सुरुवात केली. कारण माझ्या आत्याला तिच्या मुलासाठी एखाद्या मोठ्या घरातील मुलगी बायको म्हणून आणायची होती. त्यांच्याकडून हुंडा घ्यायचा होता. श्रीमंत घरातील मुलगी करून हुंडा घेऊन तिला तिच्या मुलासाठी बायको आणायची होती आणि तिच्यासाठी तिला सून आणायची होती. आणि माझ्यात तसं काहीही नव्हतं. मी एक अनाथ होते. म्हणून ती मला नेहमीच बोलायची की सौंदर्य दाखवून माझ्या मुलाला फसवलं आहेस तू, त्याच्यापासून दूर राहत जा. आमच्या दोघांमध्ये तो प्रेमात होता माझ्या, मी नाही. मला नको होतं हे सगळं. पण मी मनात नेहमीच विचार करायचे की मला त्याची बायको स्वप्नात सुद्धा व्हायचं नाही. मला परत ह्याच नरकात यायचं नाही. मी नेहमीच देवाला प्रार्थना करायचे की माझ्यासाठी एखादा राजकुमार पाठव आणि मी लग्न करून त्याच्या घरी इथून निघून जावं. परत मला या आत्याच्या घरी यायची कधीही गरज नाहीच पडली पाहिजे. असेच काही दिवस चालले होते. आत्याला मनात भीती होती म्हणून ती माझ्यासाठी आता स्थळ शोधत होती आणि तोच मला एक स्थळ आलं. खूप चांगलं होतं म्हणे. आत्यानं मला काहीही न विचारता मुलाचा फोटो मला न दाखवता माझं लग्न त्या मुलासोबत फायनल केलं. फक्त 20 वर्षांची होते मी. लग्नासाठी मुलाकडूनच मला कपडे दागदागिने वगैरे आले. कुठलाही खर्च आमच्याकडून घेतला नाही त्यांनी, न आमच्याकडून हुंडा मागितला. आत्याला पण तेच लागत असावं म्हणून माझ्यापेक्षा तर माझी आत्या खुश होती. पण तिच्या मुलाला वाईट वाटलं. तो या लग्नाला नकार दे म्हणत होता मला. पण माझ्या आत्यानं त्याला खूप काही समजावलं. माहिती नाही पण तिचं बोलणं ऐकून तो पण आता शांत झाला. इकडे लग्नासाठी सगळं काही माझा होणारा नवराच करत होता आणि माझा नवरा करतोय म्हणून मला खूप छान माणसं मिळाले असंच मला वाटले. मी आता खूपच खुश होते. देवाला धन्यवाद म्हणत होते की माझी आता या नरकातून सुटका होईल. मी ते लग्न केलं आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री मी माझ्या नवरदेवाची वाट बघत माझ्या बेडवर बसले होते. तेव्हाच माझा नवरा माझ्याजवळ येऊन बसला होता. तो माझ्याजवळ आल्यानंतर त्यानं मला विचारलं की तू दिसायला कशी आहेस? तुझ्याबद्दल तुझं वर्णन मला तुझ्याच तोंडून सांग. तेव्हा मात्र मी त्याला बोलली की तुम्ही तुमच्या डोळ्यांनी मला बघा. मी आता बायको आहे तुमची आणि तुम्हीच ठरवा की मी कशी आहे ते. कारण मला माहिती होतं मला इतकं सुंदर बघून माझा नवरा तर माझा दिवानाच होईल. तेव्हा तो मला बोलला, मी नाही, तूच मला सांग तुझं वर्णन. मला वाटलं माझा नवरा असं का बोलतोय. मला वाटलं त्याला दुसरं कुणी आवडत असेल का, म्हणून तो मला बघतसुद्धा नाही आहे. तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला दुसरी मुलगी आवडत होती का? तुमचं माझ्यासोबत बळजबरीनं लग्न झालं आहे का? तुम्ही दुसऱ्या कुणावर प्रेम करत आहात का? आणि असं असेल
तर तुम्ही माझ्यासोबत लग्न का केलं? जी मुलगी आवडत होती तिच्यासोबत लग्न करायचं ना. तो तर आधी माझं ऐकून घेत राहिला फक्त. माझे तर संपले सगळे असंच मला वाटत होतं. एक मुलगी किती स्वप्न घेऊन बसली असते पहिल्या रात्री, आणि तुम्ही. तेव्हा मात्र माझा नवरा आता हसायला लागला. तो हसताना बघून मी त्याला विचारलं, इथे हसण्यासारखं काहीही नाही. मी सिरियसली तुम्हाला विचारत आहे, तुम्ही माझ्यासोबत लग्न का केलं? जर तुम्हाला दुसरं कुणी आवडत असेल तर. तेव्हा तो मला बोलला की तुझं लग्न माझ्यासोबत झालेलं आहे. तुला माझ्याबद्दल लग्न जमवताना सांगण्यात आलं नव्हतं का? मी त्याच्याकडे बघून त्याला आता विचारलं, हे बघा तुम्ही काय बोलत आहात, मला खरंच काहीच समजत नाही आहे. मला याबद्दल काहीही माहिती नाही. मी खूप आशा घेऊन तुमच्यासोबत लग्न केलं आहे. तो परतही तेच बोलला, माझ्याबद्दल सांगितलं नाही. काय सांगितलं नाही? मी आता त्याला रागात बघून चिडूनच बोलली, तुम्ही काय बोलत आहात, मला खरंच काहीही कळत नाही. तेव्हा तो मला बोलला की तुम्ही खूपच सुंदर आहात. असं तुमचं वर्णन मी बाहेरून येताना सगळ्यांच्याच तोंडून ऐकलं. पण मी स्वतः तुम्हाला बघू शकत नाही, कारण मी एक अंध व्यक्ती आहे. आणि अंध व्यक्ती समोरच्याला कसं काय बघू शकेल? हेच नाही सांगितलं तुम्हाला का, तेच विचारत आहे. आता तर त्याचं बोलणं ऐकून माझ्या पोटात गोळाच आला. तेव्हा मात्र मी पटकनच माझा घुंगट वरती केला आणि त्याच्याकडे बघितलं. तर माझ्याकडे न बघता समोर भिंतीकडे माझा नवरा बघत होता. ते खरं बोलत आहे हे त्याच्या अशा बघण्यानंच मला समजलं होतं. तरी पण मी त्याला बोलली, तुम्ही मजाक का करत आहात? तेव्हा तो परत हसला आणि मला बोलला, मी मजाक नाही, खरं ते बोलत आहे. खरंच मी बघू शकत नाही. माझे वडीलही अंधच होते आणि मीही. आता मात्र मला खूप मोठा धक्का बसला. मी पटकन उठून उभी राहिले. माझं तर सगळंच विश्व संपलं असंच मला वाटू लागलं. आणि मी बोलली, तुम्ही माझ्यासोबत लग्न कसं केलं? तुम्ही आम्हाला धोका का दिला? तेव्हा माझा नवरा मला बोलतो की मी तुम्हाला धोका दिला नाही. तुमच्या आत्याला आम्ही सगळं काही सांगितलं होतं, तेव्हाच तर लग्न जमलं आपलं. पण त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही, त्यात आमची काहीही चुकी नाही. आता मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या आत्यानं पण मला घरातून काढून देण्यासाठी दुसऱ्या नरकाच्या जीवनात ढकललं. मी एका अंध व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. मी इथे अशा आशेने आले होते की माझा नवरा मला सांभाळेल, मला जीव लावेल, माझ्यावर प्रेम करेल. मला जे हवं ते आता माझ्या नवऱ्याच्याच घरात मला मिळेल. पण इथे तर येऊन सगळं काही उलटं झालं होतं. नशीब फुटलं होतं माझं. इथे तर मीच त्याचा आधार बनणार होते. आता मला काहीही कळत नव्हतं. मी परत एकदा पूर्ण दगड झाले होते. मी अशी मुलगी अजिबातही नव्हते जी कुणाला काहीही उलटून बोलेल. पण मी आज माझ्या नवऱ्याला उलटून बोलत होते. त्याच्यावर रागवत होते की तुम्ही मला धोका दिला आणि धोक्यामध्ये माझ्यासोबत तुम्ही लग्न केलं. म्हणजे मी आता विचार करत होते की माझ्या आत्याने मिळून आणि माझ्या या सासरच्या लोकांनी मिळून माझ्यासोबत इतका मोठा धोका केला आहे. मला खूप राग येत होता सगळ्यांचा. मी माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे आता बघतही नव्हते, कारण मला त्याचाही खूप जास्त राग येत होता की त्यानं का म्हणून माझे जीवन असे खराब केले असेल. मी काय स्वप्न बघितले आणि इथे काय झालं, म्हणून मला सगळ्यात जास्त त्याचाच राग येत होता, जो आता माझा नवरा झाला होता. मी रात्रभर माझ्या लग्नाच्या पहिल्या दिवशी रडत राहिले. तो मात्र त्याच्या ठिकाणी जाऊन झोपून गेला. त्याला काहीही वाटत नव्हतं जे घडलं त्याचं. आणि मी पूर्ण रात्र रडण्यामध्येच घालवली. सकाळी जेव्हा उठले तेव्हा तोही उठला होता. त्यानं मला आवाज दिला, पण मी रूममध्ये असूनही त्याला होकारच दिला नाही. तेव्हा मी विचार केला, जेव्हा मी नव्हते तर हा त्याची कामं तो स्वतः करत असेलच ना. मग आता मी कशासाठी याची मदत करू?
यानं मला फसवलं, माझ्यासोबत लग्न केलं. मी मात्र याचा आधार आता का बनू? मी त्याच्याकडे अजिबातही बघितलंही नाही आणि त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. तो उठला. नेहमीप्रमाणे त्याचे बाथरूम आंघोळ त्यानं केलं आणि तो बाहेर गेला. आणि मी पण आता माझं आवरून किचनमध्ये गेले. मी माझ्या सासूंना बोलले, जर तुमच्या आंधळ्या मुलाचं लग्न होऊ शकत नव्हतं तर माझ्यासारख्या सुंदर मुलीला तुम्ही तुमची सून म्हणून का इथे घेऊन आलात? एखादी दुसरी आंधळी मुलगी शोधून त्याच्यासाठी घेऊन यायची ना, मलाच का? मलाही बोलायला वाईट वाटत होतं, कारण मी अशी मुलगी अजिबात नव्हते. पण परिस्थितीने मला असं केलं होतं. मी आत्याच्या घरीही हाल अपेक्षा सहन केल्या होत्या आणि इथे पण मला तेच सगळं करायला लागणार होतं का? फरक एकच होता, तिथल्यासारखं काम मला आता इथे नव्हतं. इकडे मोलकरीण होती प्रत्येक कामाला. माझ्याकडे आता सगळं काही होतं. मी मोठ्या घराची सून झाले होते. पण माझा नवरा मात्र आंधळा असल्यामुळे मला जे हवं ते मिळालं असूनही ते नकोसं वाटत होतं. कारण माणसाला एक सुख लागत असतं, एक प्रेम लागत असतं, आपल्या सौंदर्याची कुणीतरी तारीफ करावी असं वाटत असतं. पण इथे तसं काहीही होणार नव्हतं. म्हणून मी खरंच खूपच नाराज होते आणि माझ्या स्वतःला, माझ्या मनाला मी टोकत होते की माझा जन्म असा का झाला? आई बाबासोबत मला पण देवाने का नेलं नाही? माझ्याच बाबतीत असं का होतं? असं का घडतं? मी काय पाप केलं होतं? आणि माझ्यासोबत असंच होणार असेल तर देवा, मला तू जन्मालाच का घातलं? मी सारखं टोकत होते. आता मात्र मी जेव्हा बोलत होते तेव्हा माझी सासू मला बोलली की तू आम्हाला चुकीचं समजत आहे. आम्ही ही सगळी काही गोष्ट तुझ्या आत्याला सांगितली होती आणि तुझ्या आत्यानं तुला काहीही न विचारता आम्हाला होकार दिला आणि तू होकार दिलाय माझ्या मुलाला, असंच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आणि मग त्यात आमची काहीही चुकी नाही. सगळी चुकी जी आहे ती तुझ्या आत्याची आहे. तेव्हा मात्र माझे डोळे उघडले की हे सगळं काही माझ्या आत्यानं मला घरातून बाहेर काढण्यासाठी केलं होतं. कारण तिचा मुलगा माझ्यावर प्रेम करत होता ना, म्हणून. आम्ही दोघांनी जर लग्न केलं असतं, प्रेम विवाह केला असता गुपचूप जाऊन, तर तिचा मात्र तोटा झाला असता. तिला श्रीमंत सून मिळाली नसती. म्हणून तिनं असा आंधळा नवरा माझ्या नशिबात घालून दिला होता. आता मात्र मला खूपच राग येत होता, आत्याचाही. पण मी कसं तरी करून स्वतःला आता समजावत होते की आता तुला इथेच राहायचं आहे. परत तुला माघारी आत्याच्या घरी अजिबातही जायचं नाही. कारण तिथले हाल कसे होते हे तुला माहिती आहे. म्हणून मी स्वतःला खूपच समजावत होते आणि तिथेच राहत होते. एक दिवस माझा नवरा मला बोलला, मला 2 दिवसांसाठी बाहेरगावी कामाला जायचं आहे. तेव्हा स्वतःची तू काळजी घे. बाहेर कुठंही एकटी जाऊ नकोस. मी त्याला काहीही होकार दिला नाही. फक्त शांत आणि निराश तिथेच बसून होते. नवरा आता तिथून निघून गेला. मी मात्र असाच विचार करत तिथे बसले. तहान लागली म्हणून मी किचनमध्ये पाणी पिण्यासाठी आले. तेव्हाच एक माणूस माझ्या मागून आला आणि माझ्या चेहऱ्यावर समोरून हात ठेवत तो माझ्याशी बोलू लागला. आणि मला तो म्हणाला, तुम्ही खूपच सुंदर आहात. तुमच्या लग्नाच्या दिवसापासूनच मी तुम्हाला इथे बघतो आहे. तुम्ही जेव्हा गॅलरीमध्ये असतात तेव्हा खरंच अतिशय सुंदर दिसतात. मला असं वाटतं की तुमच्या सौंदर्याची तुलना मी करूच शकत नाही, कारण मी तुमचा नवरा नाही. पण तुमचा नवरा आंधळा असल्यामुळे मला नेहमीच वाटायचं की मी तुमच्या रूममध्ये यावं. आलं तरी त्याला दिसतं तरी काय, आणि येऊन तुमच्यासोबत प्रेम करावं. पण काय करणार, मी येऊ शकत नव्हतो. मला तर त्याचा राग आला. त्याला दूर ढकलावे असे वाटले. पण मला मात्र तो असं बोलत होता तेव्हा खरंच खूप छान वाटलं. कारण आज पहिल्यांदी कुणीतरी माझ्या सौंदर्याची तारीफ केली होती. मला ते आवडलं. मी त्याच्याकडे नजर फिरवली.
त्याचे डोळे अतिशय सुंदर दिसत होते. आता जर त्यानं तोंडावरचं मास्क जर काढलं असतं, हटवलं असतं, तर त्याची सुंदरता लगेचच दिसली असती मला. तो खूप छान तरुण मुलगा होता. मी स्वतःला कंट्रोल करून त्याला बोलली, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही इथे काय करत आहात? चालते व्हा इथून. तेव्हा तो मला बोलला, मी तुमच्या इथे शेजारीच राहतो. तुम्ही इथे आला आहात तसे मी तुम्हाला इथे बघतो आहे, पण बोलायची कधीही मी हिम्मत केली नाही. पण आज खूप हिम्मत करून मी खिडकीतून आत आलो आहे. आज तुमचा नवरा घराबाहेर गेला. त्याला बाहेर जाताना मी बघितलं, म्हणून मी लगेचच आलो. म्हटलं तुमच्यासोबत काही बोलावं, आपल्या प्रेमाचा इजहार करावा. पण मी त्याला बोलली, मी असं करू शकत नाही. तुम्ही इथून लवकरच जा. जर माझा नवरा परत आला आणि जर असं काही बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा तो व्यक्ती मला बोलतो की कसं काय प्रॉब्लेम होईल? तुमच्या नवऱ्याला तर काहीही दिसत नाही. तेव्हा माझ्याही डोक्यात आलं की बरोबर आहे, माझा नवरा असाही काही बघूच शकत नाही, तो तर अंध आहे. तरी पण त्या व्यक्तीला मी बोलते, कुणाच्या आंधळेपणाचा असा मजाक नका करू. कसाही असला आता माझा तो नवरा आहे. तेव्हा तो व्यक्ती मला बोलला की ठीक आहे, पण माझ्यासोबत मैत्री तर करा. मला खूप आवडेल तुमच्याकडे इथे यायला, तुमच्यासोबत बोलायला. मला काय झालं होतं काय माहिती. मी विचार करत होते. माझा नवरा मात्र डोळ्यांनी आंधळा झाला होता. मी मात्र मनाने, डोक्याने, सगळ्यांनीच आंधळी झाली होते. मला या सगळ्यांनी काय होईल काहीही कळत नव्हतं. मला फक्त आणि फक्त त्या माणसाचा सहवास चांगला वाटत होता. तो माझ्या सौंदर्याची जी तारीफ करत होता तेही खूप चांगलं वाटत होतं. म्हणून स्वतः आंधळी झाले होते मी, आणि म्हणूनच त्याच्या मैत्रीला मी होकार दिला. लगेचच कसं तरी करून त्या व्यक्तीला तिथून काढून दिलं. म्हटलं की जरी माझा नवरा इथे नाही तरीसुद्धा माझी सासू आतमध्येच आहे. मी असं काहीही वाईट काम करू शकत नाही. तुम्ही आता प्लीज तुमच्या घरी इथून निघून जा. तेव्हा तो माणूस मला बोलला की ठीक आहे, मी जातो. पण आता जेव्हा जेव्हा तुमचा नवरा घरात नसेल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला नक्कीच भेटायला येईल. मी त्याला तिथे नकार द्यायला हवा होता की तुम्ही इथे येऊ नका, पण माझ्या तोंडातून नकळतच होकारच निघाला. आणि मला खूप आवडलं की तो माझ्यासोबत इतकं छान बोलला. पहिल्यांदा एखाद्या पुरुषाने माझी तारीफ केली होती, जे की ती मला खूप आवडलं. आणि ती तारीफ करण्यासाठीच मी त्याला होकार दिला की तुम्ही आता माझ्याकडे येऊ शकता. आता माझा नवरा जायचा तेव्हा तेव्हा तो पुरुष माझ्या घरात यायला लागला होता आणि आम्ही दोघंही पुष्कळ अशा गप्पा मारायचो. गप्पा गोष्टी करता करता तो मला बरंच काही सांगायचा आणि मीही त्याच्यासोबत माझं मन मोकळं करायचे, त्याच्यासोबत बोलायचे. आता माझ्या सौंदर्याची कोणीतरी प्रशंसा करणार मला मिळालं होतं, म्हणून मी खूपच आनंदी होते आणि आनंदातच रोज राहायलाही लागले होते. मला सगळं काही मिळालं होतं. आता तो व्यक्ती मला कंटिन्यू असा फोन करायला लागला होता आणि फोनवरही तो माझ्याच सौंदर्याची, माझ्याच सुंदरतेची तारीफ करायचा, माझ्यासोबत बोलायचा, मला खूप जास्त वेळ द्यायचा. मला काय हवं काय नको हे सगळं काही त्याला माहिती होतं. आता मीही मनातच त्याच्यावर आता प्रेम करायला लागले होते. पण मी विचार करायचे की माझं तर लग्न झालं आहे, आंधळा का होईना तो माझा नवरा आहे, त्याच्यामुळे त्याला धोका देणं हे माझ्या मनाला पटत नव्हतं. हा व्यक्ती मला नेहमीच बोलायचा की मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण लग्न करू. पण मी माझी मर्यादा विसरले नव्हते. आजही मी त्या माणसाला माझ्या अंगालाही हात लावू दिला नव्हता. आजपर्यंत आम्ही फक्त आणि फक्त गप्पा मारायचो आणि एकमेकांची तारीफ करायचो. बाकी दुसरं मी त्याला काहीही करू दिलं नव्हतं माझ्यासोबत. मी 20 वर्षांची तरुणी होते फक्त. मला सगळं काही करावं वाटायचं, पण मी स्वतःला कंट्रोल केलं होतं. तो नेहमीच जवळ यायचा प्रयत्न करत असे, पण मी त्याला कधी येऊ दिलं नव्हतं. मी त्याला नेहमीच बोलायचे
की तू तसं मास्क काढ आणि मला बघायचं आहे तुला. मला त्याचे डोळे फारच आवडायचे. पण तो बोलायचा की जेव्हा वेळ येईल तेव्हा मी माझा हा मास्क काढेन आणि तेव्हा आपण एकमेकांना बघू. मात्र त्याची ती वेळ कधी येणार होती हे मलाही माहिती नाही. पण मी चुकीचं करत होते. परपुरुषाला घरात आपल्या रूममध्ये येऊ देऊ लागले होते. तो माझ्यासोबत काही चुकीचं करू शकतो याचंसुद्धा मला आता भान राहिलं नव्हतं. मला त्याचा सहवास आवडायला लागला होता. नेहमी माझा आंधळा नवरा घरातून बाहेर गेला की हा व्यक्ती येऊन माझ्याजवळ बसायचा, बोलायचा. असे बरेच दिवस गेलेत आता. अचानक एक दिवस हा व्यक्ती घरात आलेला असताना माझ्या नवऱ्याचा मला फोन येतो की मी आज लवकरच 4 वाजताच घरी येत आहे. त्याच्यामुळे तुझं जे काही असेल ते आवरून ठेव. आपण बाहेर काही फिरायला जाऊ. पण मी त्याला बोलले, मला तुमच्यासोबत काहीही फिरायला जायचा इंटरेस्ट नाही. तुम्हाला काही दिसतही नाही. मलाच तुम्हाला घेऊन बाहेर फिरावं लागेल. त्याच्यामुळे तुम्ही लेट आले तरी चालेल. कारण मला माझ्या या मित्रासोबत राहावं वाटत होतं. पण माझा नवरा मला बोलला की आज मला लवकर सुट्टी मिळाली आहे, त्याच्यामुळे मी घरी येत आहे. तेव्हा मात्र मी हा जो व्यक्ती होता त्या व्यक्तीला सांगितलं की तुम्ही आता इथून चालले जा, माझा नवरा इकडे येत आहे. तेव्हा तो व्यक्ती मला बोलला, तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगून देतात का की आपलं रिलेशन काय आहे ते? तेव्हा मी त्याला बोलली, असं कसं होऊ शकतं? काहीही केलं तरी तो आता माझा नवरा आहे. मी माझ्या नवऱ्याचं असं मन दुखवू शकत नाही. तो डोळ्यांनी आंधळा असला म्हणून काय झालं? मी तर माझ्या डोक्याने म्हणा किंवा माझ्या हृदयाने म्हणा आंधळी होऊ शकत नाही ना. आता त्या व्यक्तीला माझा खूप राग आला आणि ती व्यक्ती मला म्हणाला, अगं मग माझ्यासोबत इतक्या दिवसांपासून तू टाईमपास करत आहेस का? का मला येऊ देते तुझ्या रूममध्ये? मला तर त्याच्या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे तेच समजेना. तो व्यक्ती रागातच माझ्यापासून बाहेर निघून गेला. आता परत येणार नाही असंही तो मला बोलला. मला थोडंसं वाईट वाटलं, कारण मी वरवर त्याला बोलले होते. पण मीही त्याच्यावर प्रेम करू लागले होते. पण मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागूही शकत नव्हते. कारण माझा नवरा जरी आंधळा असला तरी मी त्याच्यासोबत 7 वचन 7 फेरे घेतले होते. आमचं लग्न झालं होतं. हो, मला तो आवडत नव्हता. मी त्याच्याकडे कधी लग्नाच्या रात्रीपासून बघितलंही नव्हतं. पण खरं तर हेच होतं ना की मी त्याच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालत होते. माझा नवरा मला पाहूच शकत नव्हता, म्हणूनच मला वाईट वाटायचं. आणि जो मला बघूच शकत होता, जो माझ्यासाठी रोज माझ्या रूममध्ये यायचा, तो आता कधी येणार नव्हता. अशा व्यक्तीच्या प्रेमात मी पडले होते, कारण तो माझी स्तुती करायचा. तो व्यक्ती निघून गेल्यावर माझा नवरा अचानकच आल्यामुळे मी माझ्या जागेवर गुपचूपच बसून घेतलं. तो नेहमीप्रमाणे आला. मी त्याच्याकडे बघितलंसुद्धा नाही. माझं पुस्तक वाचत बसले. तो आला आणि माझ्याजवळ येऊन बसला. मला तो आवडतच नव्हता, कारण त्यानं मला धोका देऊन माझ्यासोबत लग्न केलंय असंच मला वाटायचं. म्हणून मी उठले आणि बेडवर जाऊन झोपले. तेव्हा तो पण माझ्या शेजारी येऊन झोपला. पण त्याला काही केल्या झोपच येत नव्हती. म्हणून आता मीच त्याला विचारलं, काय झालं? काही दुखत आहे का? त्याच्या डोळ्यातून आता पाणी आलं असावं आणि तो लगेचच रडू लागला. मी लगेच विचारलं, काय झालं? तेव्हा तो बोलू लागला, माझे बाबा माझ्यासारखेच आंधळे होते. माझ्या आजीबाबाने देखणी मुलगी माझ्या बाबांना करून दिली होती. माझी आई छान होती दिसायला, पण माझे बाबा कधीही तिची स्तुती करू शकत नव्हते, कारण त्यांना दिसतच नव्हतं. अशाच याच्यात माझ्या आईला मी झालो होतो आणि मीही आंधळा. माझी आई आता स्वतःला एकटी समजायला लागली होती. पूर्ण घर तिचं होतं, कुणाला काहीही दिसत नव्हतं ना. तेव्हा शेजारचा एक माणूस रोजच माझ्या आईकडे यायचा आणि माझी आई स्वतःला पूर्णपणे त्याला स्वाधीन करून देत होती. एकदा तर बाबा घरात होते, तरी आईनं त्या माणसाला घरात बोलवलं आणि दुसऱ्या रूममध्ये त्याच्यासोबत गेली. त्यांचे आवाज यायचे ग मला फारच वाईट वाटायचं तेव्हा.
आणि मी बोलायचो, बरं झालं मी आंधळा आहे, हे सगळं डोळ्यांनी बघू शकत नाही. त्याचं बोलणं ऐकून तर क्षणभर मी खूपच घाबरले. मला तर वाटलं, हा तर मला माझंच सगळं काही सांगत आहे असंच मला वाटलं, कारण मी पण तर त्याच्या आईसारखंच करत आहे ना. मला तर आता खूपच कसं तरी होत होतं. पुढे तो बोलला, बाबा इतकं आजारी होते, पण आईनं कधी त्यांच्याकडे लक्षसुद्धा दिलं नाही. तिला फक्त आणि फक्त तो माणूसच लागायचा तिच्याजवळ. आणि असाच एक दिवस बाबांनाही ही गोष्ट कळाली आणि त्यांना धक्का लागून ते मला कायमचं सोडून गेले. पण मी माझ्या आईवर फारच नफरत करतो आजही त्यामुळे, कारण मी इतकं मोठं झालो तरी तो माणूस घरी यायचा, मी बघायचो पण काही करू शकलो नाही. तेव्हा मला वाटलं, हा माझ्यापासून काही लपवत आहे का. मी बोलले, तुला कसं कळायचं, तू तर बघू शकत नाही ना, अंध आहेस ना तू. माझ्याकडे पैसा भरपूर होता. बाबांचं जे झालं ते मला स्वतःचं नको होतं, म्हणून मी मोठ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि माझ्या डोळ्यांचा इलाज केला. आणि डॉक्टर बोलले, ऑपरेशन केल्यानं तुमची दृष्टी येऊ शकते. मी लग्नाच्या आधीच माझं ऑपरेशन केलं होतं आणि मी बघूही शकत होतो. तेव्हा आपलं लग्न ठरवलं तेव्हा आईनं मला तुझा फोटो पण दाखवला नाही. तिला वाटलं मी आंधळा आहे, मला काय दिसणार म्हणून. पण ड्रॉवर उघडून मी तुझा फोटो बघता क्षणीच मला तू खूपच आवडली. मी तुझ्या तेव्हाच प्रेमात पडलो होतो. आता मात्र मला खूप मोठा धक्का बसला. तू काय बोलत आहेस. मी त्याच्याकडे बघूनच त्याला विचारलं, म्हणजे तू मला पाहू शकतोस तर. तो मला हो बोलला. मग मी त्याला विचारलं, माझ्यासोबत असं का वागला, मग का खरं सांगितलं नाही, लग्नाच्या रात्री मला का सांगितलं नाही. तेव्हा माझा नवरा मला बोलला, मला बघायचं होतं माझी बायको मला अंध बघून काय बोलते ते. मला समजून घेते की माझ्या आईसारखेच ती करते. पण लग्नाच्या रात्री तुझं बोलणं, तुझं वागणं बघून मला समजलं की तू नाही समजू शकत मला कधी, नाही राहू शकणार आपण कधी एकत्र, आणि नाही आपली सोबत कधी जमणार. तरीही मला तू खूप आवडत होती, म्हणून मी तुझ्याकडे यायला लागलो. मी त्याचं बोलणं ऐकून आता घाबरलेच. तो उठला आणि कपाटाकडे जात कपाटातून मास्क आणला आणि आपल्या चेहऱ्यावर लावला व माझ्यासमोर येऊन उभा राहिला. आता मी त्याच्या डोळ्यात बघितलं. हे तर तेच डोळे होते, सुंदर, मला आवडणारे. आता मी स्वतःला खूपच टोकू लागले. हे काय करून बसले होते मी की माझ्या नवऱ्याकडे लक्षसुद्धा नव्हतं. तो इथं माझ्यासोबत राहत होता तरी मी त्याला कधी बघितलंसुद्धा नाही. जर कधी प्रेमानं मी त्याच्याकडे बघितलं असतं तर मला समजलं असतं की याचे डोळे किती सुंदर आहेत ते, आणि हाच माझ्याकडे तो व्यक्ती म्हणून येत होता ते. मी साधं त्याला कधी बोलतही नव्हते की त्याचं कधी ऐकतही नव्हते, म्हणून येणाऱ्या व्यक्तीचा आवाज आणि आपल्या नवऱ्यासारखाच आहे हे सुद्धा मला कळालं नव्हतं. आता मात्र मला खूपच वाईट वाटत होतं. मी माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात डोळेही मिळवू शकत नव्हते. मला स्वतःलाच खूप त्रास होत होता आणि मी माझ्या नवऱ्याला तेव्हा बोलले, मला तर काय बोलावं तेही आता समजेना. तेव्हा तोच मला बोलला की तू माझ्याकडे लक्ष देत नव्हती, मला बघतही नव्हती, म्हणून तू माझ्या आईसारखे नको काही करायला, म्हणून मीच मास्क घालून तुझ्याकडे यायला लागलो होतो. पण तुझ्यासोबत राहून, तुझ्यासोबत बोलून मला समजलं की तू इतकीही वाईट नाही किंवा तू मला धोका देऊही शकत नाही. अंध असला तरी तो माझा नवरा आहे असं तुझं जे बोलणं होतं ते मला खूपच आवडलं. तुला फक्त स्वतःची स्तुती ऐकायला आवडायला लागली होती. कधी तू त्या व्यक्तीला, म्हणजेच जो मास्क लावून येत होता त्याला, म्हणजेच मला जवळ पण येऊ दिलं नाही. मी नवऱ्यासमोर रडू लागले होते. आता मला माफ करा असंही मी त्याला म्हणू लागले. त्याला माझ्यासोबत लहानपणापासून काय काय घडलं आहे ते सगळं काही सांगितलं आणि त्याची माफी मी मागू लागले. तेव्हा माझ्या नवऱ्यानं सुद्धा माझ्याकडे माफी मागितली की मी
तुझ्यापासून ही गोष्ट लपवली. मी लपवायला नको होती. खरं तर लग्नाच्या पहिल्या रात्रीच मी तुला बोलायला हवं होतं. पण ठीक आहे, आज बोलतो. तू खूप सुंदर आणि फक्त चेहऱ्यानंच नाही तर मनाने सुद्धा. मी तुला माफ केलं. आता तू मला माफ कर. आम्ही दोघांनी आता एकमेकांना माफ केलं. आणि आज पहिल्यांदी माझ्या नवऱ्यानं मला मिठी मारली आणि आम्ही दोघं पण आज खूपच रडलो. कारण आमच्या दोघांच्याही बाबतीत खूपच वाईट घडलं होतं. आमचं लहानपण त्रासात गेलं होतं आणि आमचं तरुणपणही त्रासातच गेलं होतं. म्हणून आम्ही दोघंही असे झालो होतो. आता आम्ही आज पहिल्यांदा एक झालो होतो, पूर्ण मनानेही आणि पूर्ण शरीरानेही. मी तर प्रेमात पडलेच होते त्या व्यक्तीच्या आणि तो व्यक्ती म्हणजे माझाच नवरा होता. म्हणून मी खरंच खूपच खुश आहे आता. आणि आमचा संसार पण छान चालू आहे. आत्यानं जितका त्रास दिलाय त्यापेक्षा खूप जास्त पटीनं मला आनंद मिळतो आहे आज इथे. सगळं काही आहे आज माझ्याकडे. म्हणून आत्यासुद्धा नातेवाईक म्हणून दिखावा करत माझ्या घरी येत असते. तिनं तर आंधळा नवरा शोधला होता मला, पण देवाने तर चमत्कारच केला खूप मोठा. आणि म्हणूनच मी देवालासुद्धा आता खूप जास्त मानायला लागलेली आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायचा प्रयत्न करा. असं वागू नका की तुम्हाला त्याचा नंतर पस्तावा होईल. मनाने साफ राहा. कुणाचंही काही वाईट करू नका. तुमचंसुद्धा कधीही वाईट होणार नाही. ही स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. नवीन अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी. धन्यवाद.